पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण, जगभरात भारताची प्रतिमा उंचावली आहे. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. फडणवीसांकडून मोदींच्या कार्यकाळाचा गौरव. पवारांच्या राष्ट्रवादीकडून यापूर्वीच विलिनीकरणाचा प्रस्ताव. काँग्रेस नेते नाना पटोले यांचा दावा. हायकमांडकडून विचारमंथन सुरू असल्याची माहिती. तर पवारांनी पुढाकार घेऊन काँग्रेसला मजबूत करावं, संजय राऊत यांचा सल्ला. जळगाव विधान परिषदेचा तिढा कायम. शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे नॉट रिचेबल. महायुतीच्या डोक्याचा ताप वाढणार. अमरावतीमध्ये काँग्रेस वंचित उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता. यशोमती ठाकूरांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस नेत्यांची बैठक. काँग्रेस उमेदवार हर्षदीप देशमुख आजारपणाच्या नावाच्या खाली मॅनेज झाल्याचा आरोप. सोलापूरमध्ये पवार गटाच्या नेत्यांमध्ये संघर्ष. उत्तम जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये वाद टोकाला. विधान परिषदेत आमदार उत्तम जानकर यांचा महायुतीला पाठिंबा. अमरावती विधान परिषदेच्या निमित्तानं कट्टर राजकीय वैरी एकत्र. भाजप उमेदवार प्रवीण पोटे आणि आमदार रवी राणांची गळाभेट. खासदार अनिल बोंडे यांच्या पुढाकारानं दोन्ही नेत्यांमध्ये समेट. आमदार रोहित पवार यांचं पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन. सरसकट शेतकरी कर्जमाफीची मागणी. कितीही अडथळे आले तरी थांबणार नसल्याचा इशारा. अल निनोचा प्रभाव पाहून टास्क फोर्स तयार. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. पाऊस कमी पडणार, त्यातून बाहेर पडण्यासाठी उपाययोजना करण्याचं आश्वासन. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात गेली कुठे? 70 दिवस उलटून सुद्धा पोलिसांना कल्पना खरात सापडेना. कल्पना खरात परराज्यात लपून बसल्याची प्राथमिक माहिती. शिर्डीच्या प्रसाद दुकानांमधून निकृष्ट दर्जाचे पेढे गायब. सर्व पेढ्यांच्या पॅकेटवर पॅकेजिंग आणि एक्सपायरी डेट. जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर एफडीएनं घेतली होती दखल. त्र्यंबकेश्वर व्हीआयपी दर्शन तिकीट गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुख्य संशयित आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. अंबाबाई मंदिरावर 1.5 किलो सोन्याचा कळस. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणेंनी दिलं दान. 6.5 फुटांचा डेरा आणि 13 फूट उंचीचा कळस. राज्यामध्ये उन्हाचा तडाखा पुन्हा वाढणार. तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज. मान्सूनची वाटचाल अतिशय संथ गतीने सुरू. परीक्षा केंद्रांवर अत्यावश्यक सुविधा पुरवा. आगामी नीट परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण नियम. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निर्देश. विदर्भातील तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर निर्णय. राज्यामध्ये अन्न आणि औषध विभागाची धडक कारवाई. बुलढाण्यातील प्रसिद्ध कचोरी सेंटरवर छापा. तर कांदिवलीमधील भेसळयुक्त कुल्फीचा मोठा साठा जप्त. सीटवर बसण्याच्या वादातून लोकलमध्ये थेट चाकू हल्ला. सीएसएमटी खोपोली लोकलच्या लगेज डब्यातली घटना. 2 आरोपींना अटक, 1 जण फरार. औरंगजेबाची कबर कोण हटवणार बघून घेईन. संभाजीनगरच्या अजबनगर भागात व्यक्तीकडून दहशत. मोटरसायकलवर आलेल्या व्यक्तीनं केली शिवीगाळ. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे विरोधात गुन्हा दाखल. महिलांविरोधात अश्लील टिप्पणी करणं भोवलं तर प्रेक्षक हिमांशू जांगरा आणि डॉक्टर सेजल पवारवर सुद्धा गुन्हा. भारताचे प्रसिद्ध नेमबाज जसपाल राणा यांचं निधन. वयाच्या 49व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. जसपाल राणा स्टार नेमबाज मनू भाकर यांचे प्रशिक्षक. ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले थांबवले. उच्चस्तरीय चर्चेनंतर निर्णय घेतल्याची माहिती. नियोजित हवाई हल्ले आणि बॉम्ब हल्ले रद्द.